नागपुर में चल रही एसआईआर प्रक्रिया को लेकर सियासी बयानबाजी तेज हो गई है। शहर कांग्रेस अध्यक्ष प्रफुल्ल गुर्दे पाटिल ने पत्रकार वार्ता में जिला प्रशासन और भाजपा पर गंभीर आरोप लगाए। उनका दावा है कि बड़ी संख्या में भाजपा कार्यकर्ता शहर के बाहर से नागपुर बुलाए गए हैं और विभिन्न विधानसभा क्षेत्रों में बीएलओ के साथ एसआईआर प्रक्रिया में शामिल है। कांग्रेस का आरोप है कि ये लोग अधिकृत बीएलए नहीं है, बल्कि एसआईआर सर्वे कोऑर्डिनेटर के पहचान पत्र के आधार पर काम कर रहे हैं। पार्टी ने यह भी आरोप लगाया कि मुख्यमंत्री कार्यालय से जुड़े स्थानों पर भी एसआईआर से संबंधित गतिविधियां चल रही है। कांग्रेस ने सवाल उठाया कि यदि पूरी प्रक्रिया जिला प्रशासन की निगरानी में निष्पक्ष तरीके से होनी है तो इससे राजनीतिक हस्तक्षेप क्यों दिखाई दे रहा है। पार्टी ने पूरे मामले की स्वतंत्र और निष्पक्ष जांच की मांग की है। मात्र या सरकारने नव्या पद्धतीने एसआर आणलं आणि बीएलओ जाईल आणि त्यासाठी राजकीय पक्षाच्या बीएलएनी त्यामध्ये मदत करावी ही अपेक्षा प्रशासनाकडून होती। आज नागपूर शहरामध्ये आमदार निवासमध्ये साधारणतः 500 भारतीय जनता पक्षाचे पेड वर्कर्स इथं मागील 1.5 महिन्यापासून रहिवास करत आहेत। ही बातमी प्रशासनाकडे सातत्यानं फोनद्वारे मी कळवली की हे लोक कोण आहेत आणि कुठल्या स्वरूपाचं हे काम करतात आहेत आणि हे कामाचं स्वरूप काय, प्रशासनाला कुठल्या मदतीची गरज आहे। बीएलओच्या प्रक्रियेमध्ये बीएलओ कडे उपलब्ध असलेले फॉर्म घरोघरी त्या मतदारांपर्यंत पोहोचवणे, राजकीय पक्षाच्या बीएलएनी ते घर दाखवण्यासाठी मदत करणे आणि ते जर घरी उपलब्ध नसेल तर नॉट फाउंड ह्या फॉर्म वरती सही करणे एवढंच मर्यादित काम स्कोप ह्या संपूर्ण बीएलओ आणि बीएलओच्या या प्रक्रियेमध्ये आहे। असं असताना भारतीय जनता पक्षानं 500 वर्कर जे पेड वर्कर आहेत, ज्याचे व्हिडिओज माझ्याकडे उपलब्ध आहेत, त्यांच्यासोबत प्रत्यक्ष संवाद आम्ही केल्याच्या चित्रफिती आमच्याकडे आहेत। महानगरपालिकेच्या 6 बसेस आमदार निवासमध्ये रोज जातात। त्या संदर्भामध्ये आयुक्तांना महानगरपालिका प्रशासनाला आम्ही ज्यावेळेस विचारणा केली की हे 6 बसेस जातात ते कोणाच्या नावावर जाऊन राहिल्या, त्याचे पैसे कोण भरतात आहे, तर त्या तारखेपर्यंत कोणीही पैसे भरलेले नव्हते। भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून आम्ही तिथं बस पाठवतो असं त्या ठिकाणी उत्तर होतं आणि याचा पाठपुरावा मी सातत्यानं करत असताना अजूनपर्यंत आजच्या तारखेपर्यंत त्याचं ऑफिशियल उत्तर आम्हाला कळलं नाही। त्याचे पैसे कोणी भरले, कोणाच्या सूचनेवरून, कोणाच्या आदेशावरून त्या बसेस तिथं पाठवल्या जातात आणि हे कार्यकर्ते नक्की कुठलं काम करतात या संदर्भातल्या संदिग्धता अजूनही आहे। या बाबतीत मी डेप्युटी कलेक्टर या सर्व लोकांसोबत बोललो, त्या कन्सर्न विधानसभा मतदारसंघातल्या डेप्युटी कलेक्टर सोबत बोललो। त्यांनी म्हटलं की अशा पद्धतीचे कुठलेही कार्यकर्ते आमच्या मदतीला नाही। मात्र प्रत्यक्ष बीएलए त्या मतदान केंद्रावर किंवा जिथे कॅम्प भरते त्या कॅम्पमध्ये आमचे कार्यकर्त्यांनी त्या बीएलओना, त्या कार्यकर्त्यांना जे बीएलए नाही त्यांना पकडलं, ते माहिती फॉर्म भरून राहिले, ते डाटा भरून राहिले। त्यांच्याकडे एक ऍप आहे, त्या ऍपच्या अनुषंगानं कुठला आपल्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधातला मतदार आहे त्याचा फॉर्म चुकीचा कशा पद्धतीने भरायचा याच्या सूचना, स्पष्ट सूचना, ट्रेनिंग त्या संपूर्ण कार्यकर्त्याला आहे। त्याहीपेक्षा धक्कादायक बाब जे आहे ती अशी होती की मी प्रत्यक्ष ज्यावेळेस आमदार निवासमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्तानं तिथं पोहोचलो त्यावेळी त्या कार्यकर्त्यांसोबत मी जेव्हा संवाद साधला, त्यांना विचारलं की आपलं काम व्यवस्थित चालू आहे ना, ते म्हणले की हो। त्यांचा समज असा झाला की हे कदाचित भारतीय जनता पक्षाचेच व्यक्ती असतील म्हणून त्यांनी सरसकट मला सगळं सांगून दिलं की आम्ही हैदराबाद हाऊस मध्ये बसून राहिलेलो आहे। हैदराबाद हाऊस हे मुख्यमंत्र्यांचं शासकीय कार्यालय आहे। एसआर ह्या प्रक्रियेमध्ये शासकीय कार्यालयाचा, मुख्यमंत्री कार्यालयाचा हस्तक्षेप कशा पद्धतीचा याचा हा प्रश्न आमच्या पुढे ज्यावेळेस आला त्यावेळेस मी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं, त्यांना विचारणा केली की भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मुख्यमंत्री कार्यालयाच्या माध्यमातून एसआर प्रक्रियेला कुठल्या प्रकारची मदत करून राहिले ना आपल्याला कुठल्या प्रकारच्या मदतीची आवश्यकता आहे। जिल्हाधिकाऱ्यांकडे सुद्धा या संदर्भामध्ये काही उत्तर नाही।